महाराष्ट्राच्या नवीन सरकारचे सध्या 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि खरं तर हे सरकार इतक्या बहुमतानं निवडून आल्यानंतर कारभार वेगळ्या पद्धतीनं वेगानं सुरू होईल असं वाटलं होतं. पण ज्या क्षणी हे सरकार बनलं त्या क्षणापासून वेगळ्याच मुद्द्यांची चर्चा सुरू आहे आणि खरं तर आपण सुद्धा म्हणजे निवडणुकीच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राला हे सांगितलेलं होतं की सामना जो आहे तो फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध फडणवीस असा नाही आहे, तर तो फडणवीस विरुद्ध शिंदे पण आहे आणि तेच बहुधा आता सगळ्या या राजकीय घडामोडीमधून व्यक्त होताना दिसतं आहे. आज या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत लेखक, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक विषयांचे भाष्यकार राजू परुळेकर सर. खरं तर 100 दिवस या सरकारला झाले आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही या टॅगलाईनवरती हे सरकार निवडून आलं. तशा पद्धतीचा प्रचार पण त्यांनी केला. पण आपण बघतोय की सरकार निवडून आल्यापासून शिंदे आणि फडणवीस यांच्यामधल्या ज्या काही गोष्टींची चर्चा होती आहे, म्हणजे एक लांबलचक यादी आहे की शिंदेंचे जे निर्णय फडणवीसांनी थांबवले आहेत किंवा काही ठिकाणी नव्यानं कंत्राटं काढलेली आहेत. म्हणजे अगदी परिवहन खात्याच्या 1200 बसेसचा निर्णय असेल, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचं चौकशी करणं पुन्हा एकदा, त्याच्यानंतर सिडको संदर्भातल्या ज्या नियुक्त्या आहेत त्याचा विषय आहे. खूप मोठी यादी आहे आणि अगदी ताजं उदाहरण जे आहे ते MMRDAचं आहे की जिथं सिस्ट्रा कंपनीच्या बाबतीत जे काही झालं त्या संदर्भात सुद्धा तक्रारी दाखल होत आहेत. त्याच्यामुळं हे असं काय घडलं आहे दोघांमध्ये आणि त्याचे परिणाम पुढं काय होऊ शकतात ज्यावेळी आपण आत्ता बोलतोय त्याचवेळी एका अजून गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सामनामध्ये ज्या पद्धतीचे दावे संजय राऊतांनी केले आणि भाजपकडून अमित शहांनीही शिंदेंना सांगितलं आहे की तुम्हाला जर मुख्यमंत्रीपद हवं असेल तर भाजपमध्ये यावं लागेल वगैरे वगैरे. खूप गोष्टींची चर्चा चालू आहे. वाटलं होतं की हेच होणार आहे, याच लाईनवरती जाणार आहे आणि शिंदे आणि फडणवीसांच्या या बदलत्या केमिस्ट्रीकडे कसं बघायचं. आपण अनेकदा चर्चा केली होती आणि तेव्हा मी म्हटलं होतं की शिंदे आणि फडणवीस हे नॅचरल विरोधक आहेत, नॅचरल शत्रू आहेत आणि पवार आणि शिंदे हे नॅचरल अलाय आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी आता जवळपास स्पष्ट झालेल्या आहेत. त्यांना महाजी शिंदे अवॉर्ड वगैरे दिला पवारांनी दिले. शिवाय नागरी समस्यांची जाणीव असलेला मुख्यमंत्री, असा मुख्यमंत्री मी गेल्या कित्येक वर्षात पाहिला नाही असं पवारांनी सर्टिफिकेट पण दिलं. त्यामुळे हे जे आपण मी जेव्हा ते म्हटलं होतं तेव्हा बऱ्याच लोकांना हे पटत नव्हतं की पवार आणि शिंदेचा काय संबंध. तर याच्यामध्ये एक अडाणी फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घे. आणि मी अनेकदा सांगितलं की पवारांना अडाणींना सोयीचा असेल असा प्रत्येक माणूस हवा आहे, ना की महाराष्ट्राला. म्हणजे ते मोदी चालतायत, त्यांना भारतीय जनता पक्ष चालतोय, त्यांना शिंदे चालतायत. आता तुम्ही असं म्हणाल की फडणवीस काय अडाणीच्या विरोधात आहेत का? नाही, अजिबात नाही. परंतु फडणवीस हे ही इज मेड ऑफिसर. तर त्यांना जे आलंय ते करून देणार फडणवीसांना, आपल्या ह्याचं अडाणींचं. पण प्रोएक्टिव्हली खूप काही करतील, स्वतःहून धावत जाऊन, अशा प्रवृत्तीचे व्यक्ती नाही आहेत ते. तर त्या प्रवृत्तीचे स्वतः शिंदे आहेत. कारण शिंदेना पैसे आणि व्यवहारातलं खूप कळतं, असं आपल्या आता या गेल्या 2.5-3 वर्षात ध्यानात आलंच असेल. त्यामुळे या गोष्टी सगळ्या होणार होत्या हे मला पहिल्या दिवशी माहीत होतं. ज्या दिवशी शिवसेना फुटून शिंदे गेले तिकडे, त्या दिवशी माहीत होतं की शिवसेना फोडण्याचं जे रिस्क आहे, जे घेतलं शिंदेनी, ते रिस्क घेणारा मनुष्य महत्वाकांक्षी तुफान असल्याशिवाय करणार नाही. पहिली गोष्ट, केवळ तुरुंगाची भीती वाटली म्हणून ते गेले असं मानणं चुकीचं आहे. तुरुंगाची भीती वाटली आणि गेले असते तर एकटे गेले असते, ते भाजपमध्ये गेले असते आणि सगळे मिळून एवढे गेले, त्याचा अर्थच तो आहे. आता मी नेहमीच मानतो आजही, आणि हे खोटंही असेल, म्हणजे तसा इन्कारही होऊ शकतो, पण शिवसेनेची फूट ही ऑर्गॅनिक होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूट ही सिंथेटिक होती. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाचंच काही नुकसान झालेलं दिसत नाही. उलट मिसेस पवार जे आहेत, अजितदादांच्या पत्नी, त्यांना राज्यसभा मिळाली. अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री झाले, परत वित्तमंत्री झाले, प्रफुल्ल पटेल कायमचे खासदार झाले, ते त्याचे अध्यक्ष झाले. इथे सुप्रियाताई खासदार आहेत, पवार साहेब आहेतच खासदार. म्हणजे एकंदरीत नुकसान काय झालं? पवार क्लानचं नुकसान काय झालं? काहीच नाही. उलट फायदा झाला. एक मनुष्य ऍड झाला, रोहित पवार जिंकून आला.
युगेंद्र पवारचा पराभव झाला असेल, पण तो नंतर भरून काढतीलच पवार फॅमिली. एक फॅमिली क्लॅन म्हणून आहे ना, त्याच्यामध्ये सेट केलं जाईल, कॅसल केलं जाईल त्याला. परंतु शिवसेनेचा डॅमेज रिअल डॅमेज आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की एवढं डॅमेज केल्यावर शिंदेंचा महत्वाकांक्षी स्वभाव आहे आणि ते कोणत्याही प्रकारे कोणतीही निष्ठा किंवा कोणतंही मूल्य न पाळता राजकारणात BJP प्रमाणेच पुढे जाऊ इच्छितात, हे स्पष्ट होतं. अर्थात BJPने याचं वैषम्य बाळगण्याचं कारण नाही. याचं कारण BJPची प्रवृत्ती आणि साध्य साधनशी त्याला तिलांजली देण्याची वृत्ती तीच आहेत जी शिंदेची आहे. आता फडणवीसांना त्याचा त्रास होणं अपरिहार्य आहे, कारण फडणवीसांनी आपलं आयुष्य संघामध्ये काढलं आणि ते संघात न आल्यानंतर त्यांनी असे आपण निष्ठावान आणि केडर बेस्ड मनुष्य आहोत, परत संघाच्या सांगण्यावरनं किंवा वरिष्ठांच्या सांगण्यावरनं त्यांनी उपमुख्यमंत्रीपद निमूटपणे स्वीकारलं, जे त्यांना अवमानाचं होतं. ते सगळं केल्यावर त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे की पक्षाने आणि नेतृत्वाने आपल्याला न्याय द्यावा. पण राजकारण हे काही गणितासारखं नसतं, 2+2=4. तिथे अमित शहाना एक महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना कायम टोचत राहील असा खिळा हवा होता मानेला, जो अंकुश असतो ना हत्ती, तसा तो खिळा एकनाथ शिंदेच्या रूपाने मिळाला. आणि तो मिळाल्यावर कोण राजकारणी आहे जो वापरणार नाही? आणि ते तर अमित शहा आहेत. त्यानंतर साध्य साधन सुनीतीची तिलांजली देण्याची जगामध्ये लिमिट जर कोण असेल तर ते अमित शहा आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की मी काही प्रेडिक्ट केल्या म्हणून मोठ्याने किंबहुना इतरांनी आपण आपल्या कार्यक्रमात प्रेडिक्ट करून इतरांनी कोणीच केल्या नाही, हे मला आश्चर्य वाटलं. बरोबर. कारण कोणालाच एवढं कसं नाही कळू शकत की हे असंच जाणार म्हणून. आणि या पुढचं जे आहे भवितव्य या देशाचं, या राज्याचं, ते अधिक भयानक आहे असं मला वाटतं. केवळ राजकीय वैर किंवा राजकीय विरोध नव्हे, पहिले विरोध होता, आता वैरात झालं रूपांतर. पण तेवढंच नव्हे, पण समाजामध्ये जी फूट पाडली जाते, हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये महापुरुषांचा अवमान केला जातो भाजपकडनं, या सगळ्या पार्श्वभूमी आणि तरी जनतेची बर्बादी एवढी झालेली आहे की 100 कोटी लोकांना पैसेच नाही आहेत, हे जाहीर अहवाल आलाय. नाही, पण म्हणजे आता आपण सुरुवात ज्या गोष्टीनं केलेली होती की महाराष्ट्रामध्ये आता निकालानंतर जे घडतंय ते किती अद्भुत आहे. म्हणजे सरकार बदलल्यानंतर निर्णय तर बदलतात, जुन्या सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली जाते. आपण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळात पण ते बघितलेलं होतं. पण आता इतकी मोठी लांबलचक यादी आहे की फडणवीस ज्या निर्णयांना स्थगिती देत आहेत ते तर तेच निर्णय आहेत ज्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते, ज्याचे नेते एकनाथ शिंदे होते. मग हे हा जो बदल आहे तो नेमका कशामुळं, आणि याच्यातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं पुढं नेमकं काय होणार आहे, म्हणजे आणि शिवसेनेचं भवितव्य काय असणार आहे? कुठची शिवसेना? दोन्ही, म्हणजे काय होणार आहे नेमकं? बघा, असं आहे की एकनाथ शिंदेना काही भवितव्य आहे असं जर त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. राजकीय भवितव्य ह्या देशातच आता राजकीय भवितव्य सगळ्यांचं अधांतरी आहे, इन्क्लुडिंग भाजपा. कारण अर्थव्यवस्था एवढी रस्तातळाला गेलेली आहे आणि एवढ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय जिओपॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न उभे राहिलेले आहेत. आणि भ्रष्टाचार हा एक छोटा मुद्दा आहे, या लोकांनी देशच विकलाय अडाणीला. त्यामुळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, हा ट्रॅप आहे, तो ट्रॅप सगळीकडे वापरला जातोय. तुम्हाला आंतरराष्ट्रीय रंगमंचावर नाचवलं जातं, त्याला म्हणजे त्याच्याविरुद्ध एक वॉरंट समन्स, म्हणजे मोदी जाऊन आले तरी अदानीला समन्स यायचं थांबलं नाही, ते आलंच. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचंच भवितव्य अंधकारमय आहे, अधांतरी आहे. आपलं तर आहेच, आपण तर बर्बादच आहोत. पण त्या पार्श्वभूमीवर मला जर एकनाथ शिंदेना असं वाटत असेल की त्यांचं उज्ज्वल भवितव्य राजकीय, तर आपण त्यांना शुभेच्छा देण्यापलीकडे काय करू शकत नाही. पण मी निश्चित सांगतो की ते एका अशा अंधाऱ्या टनेलमध्ये गेलेले आहेत, एका अंधाऱ्या गुहेमध्ये गेलेले आहेत, ज्याला दुसरीकडनं प्रकाशाची वाटच नाही. पण मध्यंतरी अशा बातम्या आलेल्या होत्या की पुन्हा शिंदे सेनेमधले पण काही लोक फुटतील, मग उदय सामंतांच्या बद्दल ती चर्चा सुरू झाली. मला म्हणजे तुम्ही सुरुवात ज्या गोष्टीनं केली की फडणवीस आणि शिंदे हे यांच्यापेक्षा म्हणजे पवार आणि शिंदे हे जास्त नॅचरल मित्र अलायन्स आहे. नाही, हे अलायन्स वेगवेगळे होत राहतील. म्हणजे मला उदय सामंत उद्या फडणवीस बरोबर गेले तर आश्चर्य वाटणार नाही.
कारण जसं आपलं भवितव्य ठरवण्याचा अधिकार शिंदेना आहे, तसं उदय सामंतांनाही आपलं भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे. किंबहुना शिंदेबरोबर गेलेल्या प्रत्येक माणसाला आपलं भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे. तो शिंदेनीच अंडरलाईन करून दिलेला आहे की त्यांनी ज्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या आताची निवडणूक जाऊ द्या, त्याच्यावर आपण बोलूया नको, कारण त्याच्यावर बऱ्याचदा बोललोय मी. हे निवडणूक कशी नव्हती हे पण बोललोय आणि त्याच्यावर अनेक गोष्टी अनेकदा परत बोलू शकतो. खरी नव्हती रिझल्ट, पण मूळ मुद्दा असा की मूळ जेव्हा शिंदे गेले शिवसेना सोडून, तेव्हा लोकांनी त्यांना निवडून शिवसेनेच्या मतावर दिलं होतं. म्हणजे निम्मी मतं त्यांची असतील स्वतःची, तर निम्मी शिवसेनेची होती. बरोबर. त्यामुळे त्यांनी तिथे कोणत्याही प्रकारची तरतम भाव केला नाही. आपल्या लोकांना विश्वासात घेऊन राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं त्यांनी आमदारकीचा, ते नाही केलं. हे जे त्यांनी केलं त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर गेलेले जे 40 लोक आहेत, त्यांना आपल्या भवितव्यासाठी वाटेल तर निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असं ते कधीच नैतिक पातळीवर म्हणू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतः शिंदे भाजपात गेल्यावर मुख्यमंत्री होणार वगैरे असं जे काय लिहून येतंय किंवा अमित शहा असं म्हणतात, तर मग बाकीचे उदय सामंतांनी काय घोडं मारले, त्यांनी बीजेपीत जावं आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, म्हणजे सगळेच जर मुख्यमंत्री होणार असतील तर मला असं वाटतं की असं पण अमित शहा करू शकतो. अमित शहानी ज्या प्रकारचं म्हणजे मोदी साहेबांची डिग्री वगैरे दाखवली आणि आता ती गायबच झाली, ती नव्हतीच डिग्री, म्हणजे ती गुप्त झाली कोर्टासमोर. पण त्या पद्धतीने ते महाराष्ट्राला 6 मुख्यमंत्री देऊ शकतात एका वेळेला आणि 10-12 उपमुख्यमंत्री. त्याला काय लागतंय? ते म्हणतील असंवैधानिक आहे, तुम्ही म्हणाल. ते म्हणतील की आहे, मग काय करायचं, मग काय करणार तुम्ही? म्हणजे विरोधी पक्षांनी आतापर्यंत त्यांचं काय केलं? मुळात आकडे असं सगळ्या असंवैधानिक गोष्टी करून सुद्धा, म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं बेकायदेशीर आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्याचकडे या सगळ्या असंवैधानिक गोष्टी होत असताना विरोधी पक्ष काय करू शकले? तर उद्या 6 मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले अमित शहानी आणि 12 उपमुख्यमंत्री, तर तुम्ही काय बिघडवणार आहात त्यांचं? काही नाही करू शकत. विरोधी पक्ष इतका कमकुवत आहे आणि त्याचं ज्ञान इतकं तोकडं आहे आणि कम्युनिकेशन स्किल्समध्ये एवढं कमी पडतोय की मला असं वाटतं की आता जो तो सैरावैरा जाणार, काय वाटेल ते होईल आणि तुम्हाला ते बघायला मिळेल जे तुम्ही आपल्या वाईल्डेस्ट ड्रीम मध्ये पण कल्पना नसेल केली. पण म्हणजे निकाल असा आलेला आहे की एका ठराविक मर्यादेच्या पलीकडं या सगळ्या नाराजीला किंवा ही सगळी जी काही अंतर्गत संघर्षाची सगळी किनार आहे त्याचं नेमकं काय होणार पुढे? कारण भाजपचा आकडा जो आहे तो साधारणपणे 132 पर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहे. अशा वेळी शिंदे करून काय करणार हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे जे पुरस्काराचा उल्लेख तुम्ही केला, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये महादजी शिंदेंच्या नावानं राष्ट्रगौरव पुरस्कार जो आहे तो शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना दिला जातो. तर हे करण्यापाठी मग पवारांचे हेतू काय? संमेलनाला मोदींना अध्यक्ष म्हणून बोललं, म्हणजे संमेलनाध्यक्ष शरद पवार असताना मोदींना बोललं जातं. नाही, माझं असं मत आहे की पवार साहेब आता आपल्या आयुष्याच्या या इनिंगमध्ये सिग्निफिकंट राहण्याचा, रिलिव्हंट राहण्याचा प्रयत्न करतायत. माझं व्यक्तिगत मत, मी अगोदर पण एकदा आत्ता बोललो, ते येईल कधीतरी मला वाटतं, तर की पवार साहेबांनी खरं तर तेव्हाच रिटायर व्हायला पाहिजे होतं ज्या दिवशी त्यांनी जाहीर केलं. बरं. म्हणजे त्यांचा जो मोठेपणा, दबदबा आणि आपल्या मनात जो त्यांच्याविषयी जो भावना आहे ना की महाराष्ट्राचा सह्याद्रीसारखी वगैरे, तर ते टिकलं असतं. तर आता जे त्यांची धडपड चाललेली आहे ना, त्याने ती अदानी आणि मोदी आणि मग शिंदे आणि मग कोणी चालतंय त्यांना, ते अगदीच नको वाटतंय म्हणजे बघायला त्यांच्यासारख्या माणसाच्या बाबतीत. तर या वयात या आजारांना सामोरं जात ते काहीतरी करतायत, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. कारण मला आता सर्दी ताप खोकला झालाय तर इंटरव्ह्यू देताना मुश्किल जाते, सक्रियता ठेवणं. पण मुद्दा असा की अशा वेळेला चुकीचं काहीतरी करण्यापेक्षा, म्हणजे त्यांची कारकीर्द एवढी मोठी आणि एवढी दमदार आहे की त्यांना हे करण्याची गरज नाही. पण मला असं वाटतं की अडाणी हा असा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे सगळेच अडचणीत आले आणि तो फॅक्टर इतका कळीचा आहे. आणि अडाणी स्वतः उद्योजक नाहीच आहे, ही इज इंटरनॅशनल क्रिमिनल. म्हणजे याला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांनी गुन्हेगार वेगवेगळ्या कारणांनी घोषित केलेला आहे. अशा वेळेला न्यूक्लिअर पॉवर पण त्याच्या हातात आपण देतोय. महाराष्ट्रात तारापूरची व्हिजिट तो करून आला, संपूर्ण मोदी त्याला न्यूक्लिअर पॉवर, म्हणजे जवळपास तो देशाचाच नव्हे तर जगातला एक महत्त्वाचा माणूस होणार ज्याच्या हातात रेड बटन आहे, जसं अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाच्या अध्यक्षांकडे असतं. मग राहिलं काय म्हणजे? तर या मुद्द्यावर पवारांनी स्टँड जो घ्यायला पाहिजे होता देशाच्या बाजूने, तो घेतला नाही. तिथून जी उतरंड आहे ती त्यांची घसरणं ते शिंदेपर्यंत आलेलं आहे. शिंदेना यातलं काहीच कळत नाही, जिओ पॉलिटिक्स वगैरे काही त्यांना माहीत नाही. त्यांना एवढंच माहिती आहे, मला हलक्यात घेऊ नका.
तर त्यांना कशाला कोण हलक्यात गेली, ते आपलीच कोणाला पडली आहे, सगळ्यांना आपली पडली आहे. आता उद्धव ठाकरे स्वतःचा विचार करतायत, उदय सामंत स्वतःचा विचार करतायत, तानाजी सावंतांचा मुलगा सावंत आया झुमके म्हणून त्याचा प्रसिद्धी झाली, तो जाऊन अर्ध्यावर परत आला. त्यामुळे जो तो आपल्या विचारात मग्न असताना शिंदेना हलक्यात कोण घेईल, जडात तरी कोण घेईल आणि हलक्यात तरी कोण घेईल. त्यामुळे मुद्दा असा आहे की जो तो आता पुढे पेंढारी राज्य होतं इंग्रज यायच्या अगोदर, जो तो आपल्या लुटीचा मालक आणि आपली आपली लूट करायला मोकळा, तसं आत्ता झालेलं आहे. त्यामुळे बहुमत जे आहे ते नॅचरल ऑर्गॅनिक नसल्यामुळे आणि ते सिंथेटिक असल्यामुळे त्याची ऊर्जा नाही आहे सरकारमध्ये. कारण लोकांनी दिलेलं नाही ना निवडून सरकार हे काही विशिष्ट पद्धतीने इलेक्शन आयोग, मशीन्स, काही प्रमाणावर DM, काही प्रमाणावर ROs तिथले सगळ्यांना मॅनिप्युलेट करून आलेलं आहे. ते नंबर्स जसं की तू गणितात नापास होणारा विद्यार्थीच्या वडिलांच्या वशिल्यामुळे पहिला आल्याचं जाहीर झालं तरी प्रेस कॉन्फरन्सला सामोरं जाताना तुझ्या अंगात तो आत्मविश्वास दिसणार नाही, तो गणितात खराच हुशार मुलगा असं त्याचा दिसेल. तेच ह्या सरकारचं चाललेलं आहे की या सरकारमध्ये तो ऊर्जा नाही, कारण लोकांमधली ऊर्जा त्यांच्यात ट्रान्सफरच झालेली नाहीये. लोकांचा पाठिंबा असताना किती तुम्ही नेते बघता. मी बाळासाहेब ठाकरेंचा मला वैचारिक विरोधक मी कायम राहिलेलो, मी कॉलेजच्या काळापासून आहे. परंतु बाळासाहेब ठाकरेंमध्ये सत्ता नसताना सुद्धा जी ऊर्जा दिसत असेल ती लोकांची ऊर्जा होती. आणि या सरकारमध्ये जी ऊर्जा दिसत नाहीये ती लोकांच्या ऊर्जेवर ते निवडून आलेले नाहीत, ते दिसतंय तुम्हाला. सत्ता हीच ऊर्जा आहे त्यांच्यासाठी. हा, म्हणजे ते मेकॅनिकली की तुम्ही मी स्वतःच जाहीर केलं उद्यापासून मी आजपासून मुख्यमंत्री आणि सगळे माझे गुंड नेमले सगळीकडे आणि कोणाला बोलायला दिलं नाही तर मी मुख्यमंत्री. पण मला आत्मविश्वास नाही, कारण लोक जिकडे तिकडे माझ्यावर डोळा ठेवून आहेत की हा गद्दार माणूस आहे म्हणून. बरोबर ना, म्हणजे हा काही आमच्यामुळे आलेला नाही, हा आउटसाइडर आहे. तर दॅट इज व्हॉट ते संजय राऊत एकदा म्हणाले होते, सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ राहतो त्याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही म्हणून. हे याच लाईनवरती मला वाटतं. हा, कारण शिवसेनेची ऊर्जा ही लोकांमधनं यायची आहे तर अनडाऊटेडली खरं आहे. म्हणजे माझा अर्धा आयुष्यातला संघर्ष जो शिवसेनेबरोबर झाला तो त्याच कारणाने झाला. हे लोकांना बिघडवत आहेत असं माझं मत होतं बाळासाहेब. अर्थात तो काळ गेला, पण मुद्दा असा की त्याचे डॅमेज व्हायचे ते झाले, त्याच्यावर आपण अनेकदा बोललेलो पण आहोत. पण मुद्दा असा की त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना आणि त्यांचं चिन्ह आणि त्यांची ती ऑफिसं वगैरे हे सरियल आहे असं मला वाटतं. म्हणजे आर्ट फिल्ममध्ये मध्ये मध्ये अंधार दिसतो ना, तो आहे तो. लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये जर आपण बघितलं तर भाजपनं हे जे काही केलेलं आहे, म्हणजे शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंचा चेहरा वापरायचा, त्याच्यानंतर मग सरकार निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं की शिंदेंना एवढं जर त्यांनी धाडस केलेलं आहे तर त्या धाडसाची काहीतरी किंमत ठेवली जाईल, प्रतिष्ठा ठेवली जाईल. पण आता कालच्या त्या संजय राऊतांच्या सगळ्या लेखामधलं एक विधान असं होतं की अमित शहा म्हणतायत की तुमचा पक्ष आम्ही तयार केलाय, त्यामुळे त्याचं पुढं काय करायचं हे आमच्यावरती सोडा. नाही, हे सरकार, तेच मी म्हणतो, ते 6 मुख्यमंत्री पण नेमू शकतात. त्या दिवशी ओमर अब्दुल्ला एक चांगलं बोलले की काश्मीरमध्ये एकाच वेळेला सरकार आहे आणि युनियन टेरिटरी, ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे सरकार कामच नाही करू शकत. दिल्ली एक अपवादात्मक म्हणून ठीक आहे, पण बाकी राज्यामध्ये आयदर तुम्ही युनियन टेरिटरी ठेवा आणि किंवा हे आणि संविधानात्मक प्रोसिजरच्या दृष्टीने ते नीट तरी राहील किमान. अनडाऊटेडली हे चुकीचं आहे. आणि अमित शहा ऑन बिहाफ ऑफ नरेंद्र मोदी जे काही आता डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर म्हणून करता आहेत देशामध्ये, ते चुकीचे पायंडे आहेत. ते कम्प्लिटली अनकॉन्स्टिट्युशनल आहे. म्हणजे संविधानाचा ज्याने अभ्यास केला आहे त्याला समजू शकतं की हे संवैधानिकदृष्ट्या अतिशय चुकीचं आहे आणि त्याचा दूरगामी परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसा होणार सांगतो. एक सोसायटी जी आहे आपली ती लॉलेस सोसायटी होते. म्हणजे पोलिसांना तुम्ही घाबरणं बंद करणार, कारण पोलिसच बायस्ड आहेत. सरकारी अधिकारी हा निधर्मी असला पाहिजे, म्हणजे त्यात धर्म असेल तर त्याच्या घरात असला पाहिजे, बाहेर नाही. सरकारी अधिकाऱ्याने डावा उजवा, श्रीमंत गरीब, बाई पुरुष असं बघितलं नाही पाहिजे. कार्यालयामध्ये पूजा नमाज सगळं काही केलं नाही पाहिजे. हे सगळं आपण मानतो की नाही, हे संविधानात्मक आहे. आपल्या संपूर्ण सरकारचं टेम्परामेंट सायंटिफिक पाहिजे. कुठच्याही प्रकारचं गोमूत्र आपलं गोबर वगैरे ह्याच्यावर विश्वास, हे सगळं बाजूला ठेवून जर आपण काहीतरी करत असू. इथले क्षत्रिय मंत्रीच सांगतायत की हे हिंदू राष्ट्र आहे असं स्वतःच राणे सांगतायत, नितेश राणे, आणि आमचे साहेब बसलेत सागर बंगल्यावर. तर हे लॉलेसनेस जो आहे तो अल्टिमेटली अनार्कीकडे नेणार आहे. आणि तो अनार्की केवळ मला आणि तुला नाही, राणे आणि फडणवीसांना पण भोवणार आहे. म्हणजे कसं आहे की ते कदाचित लिफो म्हणजे
लास्ट इन फर्स्ट आउट असं नसतील, ते फर्स्ट इन फर्स्ट आउट असतील नसतील. आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट आहोत, ते लास्ट इन फर्स्ट आउट असणार. पण यामधून मुक्ती कोणाला नाही मिळणार. हे असं स्ट्रक्चर करून ते फॉलो करतात जगभर. ते काय वेडे आहेत का लोक? किंवा आपल्या देशात अगोदर जसे पेशवे गेल्यावर आणि ब्रिटिश यायच्या अगोदर एक पेशवे अखेरच्या काळात पेंढारी राज्य होतं, तसं असायला काही प्रॉब्लेम होता म्हणूनच त्यांनी नीट केलं ना त्याचं तार. म्हणजे जर गुलामांना सुद्धा जर एक स्ट्रक्चरल एक बैठक दिली ब्रिटिशांनी, त्याचं कारण ती नसेल तर अनार्की होते. आणि कोणतंच शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, विज्ञान, तुला उद्या म्हणजे औषधं सुद्धा खरी नाही मिळणार. आत्ताच सुरू झालंय. गुजरात म्हणून सगळी बनावट औषधं येतात. तुला औषधं खरी नाही मिळणार. कागद खोटे, पंतप्रधानांची सर्टिफिकेट खोटी. मग पंतप्रधानच सर्टिफिकेट लपवतात, मुलं का नाही लपवणार? मग मुलांनी पण खोटी सर्टिफिकेट का नाही छापू? मूळ मुद्दा हा आहे ना. लोकप्रतिनिधी आहेत ते. आणि भारताची जनता विरुद्ध तुषार मेहता म्हणजे ऍडव्होकेट जनरल, असं नाही होऊ शकत. भारताच्या जनतेला उत्तरदायी आहेत ते. या प्रकारचा मी म्हणजे माझ्या हातात लाठी आहे म्हणून मी काय करेन ते असं. या अगोदर चांगले होते, वाईट होते पंतप्रधान आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार, पण अशी नव्हती. हे जे अनप्रेसिडेंटेड चाललेलं आहे ते आपल्याला तर होणारच आहे. आपण पहिलेच जात्यात गेलोय, पण सुपात आहेत ते वाचणार नाही. ते इतके जात्यात जाणार की नंतर ते असंही म्हणू शकणार नाही की आमची काय चुकी. आपण तर हे म्हणू शकू आमची काय चुकी, आम्ही तर लढलो होतो. पण या सगळ्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भवितव्य तुम्हाला नेमकं काय दिसतंय? कारण जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर पुन्हा एका ज्युनियर नेत्याच्या अंडर स्वतः उपमुख्यमंत्री ते झाले. त्याच्यानंतर आता ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे, साहजिक आहे की भाजपचा एकच हेतू असेल की स्वबळावरती आता महाराष्ट्रामध्ये त्यांना काही आणायचं असेल सरकार वगैरे. तर त्या दृष्टीनं हा जो एक फ्री हँड मिळतोय, ज्या पद्धतीने ते शिंदेचे सगळे निर्णय पलटवत आहेत, हे कशाची रचना आहे? हे बघा, शिंदे आणि त्यांच्यामध्ये पर्सनल असावं अशा लेवलला चाललेलं आहे. आणि ते पॉलिटिकल थोडं आहे आणि पर्सनल जास्ती आहे. शिंदेचा जो आडमुठा व्यवहार आहे आणि ज्या ग्रेसफुली, फडणवीसांचं एक आवडतं वाक्य आहे माझं, ते म्हणजे की तुम्हाला जर चांगलं किंवा उपकार करायचा असेल तर पहिल्या क्षणी करा, शेवटपर्यंत खेचू नका. नेमकं उलटं केलं शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारताना. म्हणजे शेवटपर्यंत खेचत आणि रडत बसले. ते झाल्यानंतर जे काही झालं ते आता त्याचं सर्कल होणारच पूर्ण. पण मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की या प्रकारे जर सरकार चालत राहणार असेल तर कोणाचंच कोणाला पायपोस राहणार नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आणि ते तिघे येऊन पत्रकार परिषद घेतली. काय सिंहासन पिक्चर आम्ही बघितला नाही की काय? दाभाडे असो नाही तर शिंदे असो, ते बरोबर येऊन बसणारच. ते बरोबर येऊन बसले आणि पत्रकार परिषद घेतली म्हणजे त्यांचं मनोमिलन झालं. तसा आहे त्यांचा. नाही, आम्ही सुद्धा ताक पिऊन इथपर्यंत नाही ना आलो. तर आपल्याला पण माहिती आहे जरी दाभाडे झाले, शिंदे झाले तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही हे माहिती आहे. फडणवीस झाले, पवार झाले, कोणी शिंदे आले तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. पण ते तिघे एकत्र आले म्हणजे ते एकत्र आहेत असं मानायला आम्ही मूर्ख पण नाही आहोत. तर मुद्दा हा आहे की काँग्रेसचे नाही का मुख्यमंत्र्याविरुद्ध कारवाया करणारे उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री एकत्र पत्रकार परिषद घेऊन बोलायचे, पार्टीला जायचे आणि दुसऱ्या दिवशी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करून मुख्यमंत्र्याला पाडायचा प्रयत्न करायचे. तर शिंदेचा कन्सिस्टंटली प्रयत्न चालू आहे की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदांना पाय उतार व्हायला लागावं आणि आपण मुख्यमंत्री बनावं, यात शंका नाही. पण देवेंद्र फडणवीसांना पण हे माहिती आहे की शिंदे हे चालू ठेवले म्हणून. आता राहिली उद्धव ठाकरेंची काय आहे. उद्धव ठाकरे असा विचार करतात की हे जे सगळं चाललेलं आहे गदारोळ, त्याच्यामध्ये जर कोणालाच काही कळत नसेल तर आपली पोझिशनच सगळ्यात चांगली आहे की आपल्याला निदान शांत बसणं एवढं तर मोकळीक आहे. म्हणजे बघा, रोज काड्या करत राहणे हे अनिवार्य आहे आता सगळ्यांना, शिंदेना, फडणवीसांना, त्यांच्या भोवतीच्या सगळ्या लोकांना, सगळ्यांना. उद्धव ठाकरेंना ही जबाबदारीच नाहीये काय, त्यांना काय करायचंच नाही, त्यांच्यावर जातायत ते जाऊ द्या, एवढंच बघायचं ना. म्हणजे त्यांना तर ते करतात, ते म्हणतात जातात ते जाऊ दे, आपण बसलोय शांत. त्यांना तुम्हाला असं वाटतं का की त्यांना असं वाटत असेल की आपल्या एवढ्या भक्कम पक्षाचं काय होणार, आपल्या भवितव्य काय? अजिबात नसेल वाटत. कारण या परिस्थितीत तुमच्याकडे एक भक्कम पक्ष असणं ही डोक्याला ताप आहे. कारण ती स्टॅलिन भोगतायत, M.K. स्टॅलिन तो ताप भोगतायत, ममता बॅनर्जी भोगतायत. त्या प्रकारचा ताप उद्धव ठाकरेंना घ्यायला आवडत नाही आणि तो घेणार नाहीत. त्यामुळे जेवढं मोडायचं आहे अमित शहाना तेवढं मोडू दिलंय त्यांनी आणि अजून मोडा म्हणून सांगतायत.
त्यामुळे शेवटी मोडण्याचा अमित शहाना कंटाळा येईल. आणि अमित शहा असो, मोदी असो, अडाणी असो, फडणवीस असो, हे सगळे कोणी असो, हे काही इमॉर्टल नाही आहेत. ते नॉन बायोलॉजिकल नाहीत, सगळे बायोलॉजिकल आणि मॉर्टल आहेत. म्हणजे त्यांची सत्ताही मॉर्टल आहे. आणि लक्षात घ्या की समुद्राच्या कितीही तळाशी गेलात तुम्ही आणि सूर्यापासून लपलात तरी शेवटी एक दिवशी पृष्ठभागावर यायलाच लागतं श्वास घ्यायला. आणि त्या दिवशी सूर्य तुमच्या डोळ्यात जाणार सध्याचा. तर ते अटळ आहे आणि त्या अटळतेची वाट बघत उद्धव ठाकरे वाट बघतात असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं की त्यांची मजा चालली आहे उद्धव ठाकरेंची. खरं तर मी राजकारणात नाही, पण मी राजकारणात असतो तर उद्धव ठाकरेंच्या जागी असणं सगळ्यात आनंददायक नाहीये का? तू विचार कर, तिकडे पवार धडपडतायत, इकडे फडणवीस धडपडतायत, तिकडे एकनाथ शिंदे धडपडतायत. कसली सत्ता आणि कसलं काय? सत्ताधीश तर अडाणी आहे. हा, तिकडे मोदी धडपडतायत, तिकडे मोदी जाऊन अमेरिकेच्या नागदुऱ्या काढतायत, ते ढोवाल जाऊन पुतीनच्या काढतायत. आरामात कोण आहेत? उद्धव ठाकरे. त्यांना काही टेन्शन नाहीये, ते कूल आहेत. तर लक्षात घे की उद्धव ठाकरे कूल राऊंड फायदा होणार आहे. फायदा नाही, नुकसान नाही होणार. आता हे सगळे धावतायत, त्या धावल्याने नुकसान होणार आहे. बघ, लक्षात घे की साप चावल्यावर अँझायटीने पळत जाऊ नका असं सांगतात. कारण साप चावला की जेवढ्या वेगात तुमचं रक्ताभिसरण होईल तेवढं विष पसरतं. तर शांत बसेल तर लवकर वाचेल. तर ते उद्धव ठाकरे आहे. आता देशाला साप चावलाय, त्यामुळे जास्त धावपळ केली तर विष जास्त पळणार. हा, ते हे सगळ्यांमध्ये विष पसरतंय. त्यामुळे त्यांचा राजकीय मृत्यू लवकर येतात. आता थोडंसं आपण एक दोन नॅशनल विषयावरती बोलूयात. एक तर संघाची 100 वर्ष आता या वर्षीच पूर्ण होत. 100 हा, खरंच 100 होते का अजून पुढं काय होतं आपल्याला माहिती नाही. पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती सुद्धा पंतप्रधान मोदी बोलतात आणि अगदी त्याचा सिक्वेन्स पण खूप इंटरेस्टिंग होता की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची 350 वर्ष, त्याच्यानंतर मग आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची 75 वर्ष आणि आता संघाची 100 वर्ष. असं म्हणत एक अशा कार्यक्रमामध्ये संघाला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न पण त्यांनी केला. तर हा जो काही एक टप्पा आहे सांस्कृतिकदृष्ट्या म्हणा, देशाच्या राजकीय सगळ्या समाजकारणाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे आणि त्याचा काय परिणाम? बघा, पंतप्रधान काय बोलतात त्याला काही अर्थ नाही. कारण पंतप्रधान, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आताचे जे आपले पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचा आदर करावा. अदरवाईज ते मिसेसला MRS म्हणतात टेलिप्रॉम्प्टरवर वाचून. आणि A+B² तर त्याला श्रद्धांजली आपण अनेकदा वाहिलेली आहे. त्यामुळे याची आंबेडकरांनी हे लिहिलं त्याला इतकी वर्ष, स्वातंत्र्याची 75 वर्ष, संघाची, मग मी पण म्हणणं आमच्या हैबतीची 12 वर्ष, मोत्याची 6 वर्ष, असं काय कशाला काही. म्हणजे ह्याला बादरायण संबंध जोडणे म्हणतात. संघ हा देशद्रोही आहे. संघ ही आतंकवादी संघटना आहे. हे मी म्हटलेलं नाही, हे सरदार वल्लभभाई पटेलांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी वारंवार पत्रातून नेहरूंना विनंती केलेली आहे की या संघटनेवरची बंदी उठवू नका. तर नेहरूंनी लोकशाही प्रेमाखातर ती उठवली. त्याच्यानंतर काय झालं ते आपल्याला माहिती आहे. सगळ्याला नेहरू दोषी आहेत, तर यालाही नेहरू दोषी आहे. तर मुद्दा हा आहे की त्याला 100 वर्ष हो, नाहीतर 200 वर्ष हो, जो साधू आहे त्याचं वय काय महत्वाचं? ज्ञानेश्वर तर 22व्या वर्षी समाधीस्थ झाले, हो ना. आणि जो सैतान आहे तो अमर असला तरी काय, म्हणजे अश्वत्थामा तर भळभळती जखम घेऊन फिरतो आहे, तसा संघ आहे, तो भळभळती जखम घेऊन फिरत राहणार अजून काही वर्ष. आणि संघाला उशाप नाही, कारण जेव्हा जेव्हा ताकद मिळाली तेव्हा तेव्हा सृजन करण्याऐवजी त्यांनी विनाश केला या देशाचा. पुन्हा एकदा 11 वर्षात दिसून आलं. त्यामुळे सृजनाची जी ताकद सत्ता आल्यावर तुमच्याकडनं दिसायला पाहिजे, ते न करता तुम्ही जर विनाश करणार असाल तर वल्लभभाई पटेलांनी 48 साली लिहिलेलं पत्र आजही समकालीनच ठरतं. त्यामुळे संघाच्या 100 वर्षाला माझ्या दृष्टीने शिशुपालाच्या 100 वपराधा एवढंच महत्व आहे. पण एक संघटन म्हणून ज्या पद्धतीचं यश संघानं गेल्या काही दिवसामध्ये किंवा एक कल्चरल अजेंडा राबवण्यामध्ये किमान यशस्वी ठरलेला आहे असं नाही वाटत? जागतिक पातळीवर जे सोशो सायकोलॉजिकल संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक तत्व वर आलेलं आहे, म्हणजे निश्चित झालेलं आहे. मूर्ख लोकांचं संघटन लवकर, बुद्धिमान लोकांचं संघटन होत नाहीत, कारण त्यांच्यात मतभेद असतात, कारण त्यांना मतं असतात, त्यांना बुद्धी. त्यामुळे संघटन ह्या संघटनाने तुम्ही खूप नुकसान करू शकता.
पण संघटनाने सृजन नाही करू शकत. बघा, आज संघाला एक कविता सुचली असं नाही होऊ शकत. ती कविता नामदेव ढसाळनाच सुचणार. तर त्यामुळे माझं व्यक्तिगत मत विचारशील तर या संघटनाला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारची संघटना उदयाला येतात, नष्ट पावतात. कम्युनिस्ट पार्टी रशियामध्ये होती, 70 वर्षात ती नष्ट झाली, लयाला गेली. मार्क्सने जो विचार मांडला तो अमर आहे. कारण आजही तुम्ही बघाल की जगात जे चाललेलं आहे ते पाहता मार्क्सने किती करेक्ट बोलला होता हे तुमच्या लक्षात येईल. पण संघटन त्याच्यावर जे केलं ते संघटन नाही टिकू शकलं. कोणी 70, कोणी 100, कोणी 150 वर्षांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं ब्रिटिश, शेवटी गेलेच ना. त्यामुळे या वर्षांना म्हणजे मला एकदा मी एक नाटककारांचं नाव नाही सांगणार, एक संख्यात्मक दृष्ट्या खूप गुणी असलेले पण दर्जात्मक अत्यंत थर्ड क्लास असलेले नाटककार मराठीतले होते. त्यांची काहीतरी 1000 प्रयोग झाले म्हणून गिरीश कर्नाडांना आमंत्रण द्यायला गेलं. तर मला कोणीतरी सांगितलं गिरीश कर्नाडांशी तुमची चांगले संबंध आहेत तर तुम्ही बोला. तुम्ही म्हटलं मी काय बोलणार नाही, माझा ह्या नाटककारावरच विश्वास नाही. तर मी असं काही कोणाबद्दलही बोलत नाही. म्हणजे ज्याची योग्यता आहे तो कोणी नसेल, त्याचं नाव पण नसेल तर मी जाईन. पण ह्या माणूसाचं खूपच नाव आहे पण दर्जात्मक नाही, ते संख्यात्मक आहे आणि एका विशिष्ट. तर त्यांचे लोक गेले आणि गिरीश कर्नाडला भेटले. मला भवितव्य माहिती होतं, जसं आता आपण जे बोलतोय ते मला माहिती आहे म्हणून बोलतोय. कर्नाडांना पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं यांचे 1000 प्रयोग झाले. कर्नाड म्हणाले किती 1000? ते जाऊ दे म्हणाले, चांगलं काय केलंय त्यांनी ते सांगा. अर्थातच ते परत आले. त्यामुळे 100 वर्ष हे बघा, स्वातंत्र्याची 75 वर्षाशी संघाच्या 100 वर्षाचा बादरायण संबंध लावणं हे लांछनास्पद आहे आणि पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने असं करू नये अशी माझी हात जोडून विनंती आहे. कारण स्वातंत्र्य लढा जेव्हा चालू होता तेव्हा संघ हा ब्रिटिशांच्या बाजूने लढत होता आणि ब्रिटिशांना खबर देत होता. इव्हन एवढंच नाही तर 42च्या आंदोलनाच्या वेळेला ब्रिटिशांना पूर्ण पाठिंबा दिलेला संघाने, गोळवलकर गुरुजी. त्यामुळे जे गोळवलकर गुरुजी आहेत ज्यांचे, त्यांचे केशव, माधव, आता मनोहर कुलकर्णी, हे जे ज्यांचे गुरुदैव आहेत त्या लोकांना कोणत्याही प्रकारचं संख्यात्मक भवितव्य मिळालं तरी सृजनात्मक आणि दर्जात्मक भवितव्य नाही. हे मी तुम्हाला आज सांगतो, उद्या सांगेन आणि कायमच सांगेन. माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी सांगेन. आज मला ताप आलाय तरी मी सांगतोय. आता तापात बडबडला म्हणू शकता तुम्ही. पण आता निवडणुकांचा पण एक विषय आहे की आपण नाही, पण तुम्हाला ह्याच्याबद्दल काही शंका आहे तर मला विचारा. म्हणजे असं नाही की मी असं बोलून एकदमच झिडकारून टाकलं. नाही संघाचे लोक सगळीकडे दिसतात. तुम्ही म्हणा की संघाचे लोक दिसतात म्हणजे काय, त्या एक संघाच्या बाई आहेत त्यांनी गोडसेंचं कौतुक केलं, त्या प्रोफेसर होत्या डीन केलं. आता हे सृजनात्मक आहे का विध्वंसात्मक आहे सांगा ना मला. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, मी नावं नाही घेणार कारण ते अतिशय क्षुल्लक लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बरळणं चाललंय महापुरुषाबद्दल. मग मनोहर कुलकर्णी जे आहेत, ज्याला संभाजी भिडे म्हणतात, ते सांगतात की ज्योतिराव फुले हे देशद्रोही होते. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर कोणी काय अवाक्षर नाही काढलं. त्यांचा छिंदमपासून ते भगवत कोश्यारीपर्यंत सगळ्यांनी अपमान केला. आता पण अपमान करणारे वीर पुढे सरसावत आहेत. आणि हे तर त्यांनी त्याचा म्हणजे ब्राह्मणवादाचा एवढा प्रभाव की बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे, मी एकदाच स्वच्छ सांगतो, हे दोघेही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होते, CKP. बाजीप्रभूंचा शेंडीवाला पुतळा आहे तो चुकीचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते बाजीप्रभू आमचे ब्राह्मण होते म्हणून महाराज पळू शकले असं वगैरे बोलणारी माणसं पुढे येत आहेत आणि त्यांना रोल्स रॉईस मिळत आहेत. दुसऱ्या वाईट त्याच्यात वाटतं की तुमचे महाराज असं म्हणतात. तुमचे महाराज नाही म्हणजे ठीक आहे, बरोबर पण आहे ते, कारण आपले आहेत महाराज. महाराज संघाचे होऊच शकत नाही. कारण महाराज हे जेव्हा अफजल खानाच्या भेटीला गेलेले तेव्हा त्यांच्यावर वकील काझी हैदर होते आणि अफजल खानाबरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होते. आणि अफजल खानासाठी ब्राह्मणांनी सहस्रचंडी यज्ञ केलेले, महाराजांसाठी नव्हते. त्यामुळे महाराज हे आपले आहेत हे 100% खरं आहे. परंतु हे ह्या लोकांनी सांगू नये. त्यांनी डिसोन महाराजांना तेव्हा पण केलेलं, तेव्हा पण शूद्र म्हणून राज्याभिषेकाला नकार दिला. एवढंच का, राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त नाही तर पुराणोक्त ते राजाराम शास्त्री भागवतांनी उघडकीला आणल्यावर, आणि आजही बहुजन लोक स्वतःला पुराणोक्त मध्ये आनंदात आहेत. कुंभ हा पुराणोक्त आहे, कुंभ हा वेदोक्त नाही, ब्राह्मणांचा नाही. मी म्हणजे आमच्या घरातच कुंभाला कोणी गेलेलं नाही कधी, याचं कारण ब्राह्मणांचं नाहीच आहे ते काम.
मुळात शाही स्नान हे ब्राह्मणांचं कसं असू शकतं? शहा हा शब्दच पर्शियन आहे. शाही हा शब्द कुठून आला? अकबरापासून. अकबराने केलं म्हणून शाही स्नान. तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं भ्रामक आणि अत्यंत विचलित व्हावं असं आहे, खोटं आहे. आणि कुंभ ही गोष्ट पुराणात येते. ते समुद्र घुसळला त्यातनं अमृताचे थेंब, ते वेदाची काय संबंध? वेदामध्ये देवा मूर्तीपूजाच नाहीये. आणि तुम्हाला देव जे मिळालेले आता हे रामाचं चित्र काढा, हे सगळे रविवर्मा म्हणजे 17व्या-18व्या शतकात नंतर झाले. संतोषी माता ही लेटेस्ट देवी, पण 1975. यावेळेच्या कुंभातनं निघालेली रत्न आहेत की काही? हा, ती हर्षा छावरिया, तो IIT बाबा, नंतर ममता कुलकर्णी, मोनालिसा आणि मोनालिसा, हे 4 रत्न निघाली यावेळेला. तर आता मला ह्याच्यातलं वाईट भाग हा वाटतो की चांगले चांगले लोक, अभिजन लोक बहुजनांना ह्या गोष्टींना बळी पडतात. किती लोक स्टॅम्पेडमध्ये मेले, किती लोक त्या ह्याच्यात मेले. तुम्ही लक्षात घ्या की संघाचे पदाधिकारी का नाही गेले कुंभाला? कारण ब्राह्मणांनी कुंभाला जायचंच नाहीये. खरं वेदोक्त नाहीच आहे. शंकराचार्यांची गोष्ट वेगळी. शंकराचार्य हे जाऊही शकतात आणि नाही जाऊ शकत, त्यांच्याकडे धर्माचे अधिकार आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, म्हणून ते आखाडे तयार केले नेहरूंनी. शंकराचार्य असं काही नसतं. म्हणजे मुळामध्ये भारतातला सनातन धर्म एकच आहे, बुद्ध धर्म. भारताला धर्म नाही, हिंदू ही संस्कृती आहे. बाकी ब्राह्मण धर्म आहे आणि जाती आहेत. स्वतः टिळकांनी लिहिलं आहे की आपण हिंदू हिंदू म्हणताना हे विसरता कामा नये की आपण ब्राह्मण आहोत. मला टिळक प्रचंड आवडतात. म्हणजे त्यांचा हा विचार म्हणून नाही, मला टिळक आवडतात कारण त्यांचं राजकीय करिअर जोरदार होतं आणि त्यांनी हिंदू मुसलमानांचं कधी वैर केलं नाही. लखनौ करारावर त्यांनी सही केली, ज्याच्यामध्ये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, जे गांधी नेहरू करू शकले नाही. आणि जिनानी त्यांची केस लढली. जिना आणि त्यांची मैत्री, अवैध मैत्रीचा एक मोठा चॅप्टर आहे इतिहासात, तो लपवला जातो. टिळकांचं एक दैदिप्यमान असं राजकीय कारकीर्द आहे आणि आजही काँग्रेसमधनं ते गेले नाहीत सिंधू महासभेत लगेच. ते त्यांचे टिळक भवन अजूनही महाराष्ट्राचं जे आहे ते लोकमान्यांच्याच नावावर आहे. तर टिळकांनी म्हटलेलं आहे स्वतः की हिंदू हिंदू म्हणताना आपण ब्राह्मण आहोत हे विसरता कामा नये. म्हणजे हिंदू ही संकल्पना सामाजिक आहे आणि ती आपल्याकडे जाती आहेत. या समाजात, या संस्कृतीत जाती आहेत. ब्राह्मण हा धर्म आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, एक सटल असतं पण तुमच्यात मुरत जातं. माझ्या आजोबांकडे किंवा माझ्या मी लहानपण माझ्या आजोबाजींकडे, मग त्याच्या दोन्ही मी हिंदू आणि सनातनाचा धर्मच ऐकला नाही. ते ब्राह्मण या शब्दानेच बोलायचे कुठची गोष्ट. सनातन आणि हिंदू हे शब्दच नव्हते. सनातन म्हणजे एन्शंट इंग्रजीत. तसा धर्म आहे का सनातन? सनातन धर्म बौद्ध धर्म आहे. कारण जर तुम्ही मंदिरं जर खोदत गेलात तर त्याच्या खाली स्तूप आढळतील. कारण बुद्धांची स्तूप गाडून तुम्ही मंदिरं बांधली आहेत. त्यामुळे खोदत गेलात तर शेवटी तर विष्णूच्या वरचं शेषनाग पण आढळेल तुम्हाला आणि मग विष्णू पण मुद्दा तो नाही. मुद्दा हे की जे जे पुराणोक्त आहे ते बहुजनांसाठी आहे. ब्राह्मणांसाठी पुराणोक्त काहीच नाही, वेदोक्त आहे सगळं. त्यामुळे महाराज तुमचे असं म्हणणं चूक नाहीये. मी महाराज आपले मानतो कारण मी महाराजांनी जे केलं त्या गोष्टीबद्दल मला कन्व्हिक्शन आहे. आणि महाराज असो, शंभूराजे असो, राजर्षी शाहू महाराज असो, हे महाराष्ट्र धर्माचे आणि महाराष्ट्रीय समाजाचे संरक्षक, निर्माते आणि पालनहार होते. त्यांच्याबरोबर डॉक्टर ज्योतिराव फुले, गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांचा संचित जे आहे त्याच्यावर आपण उभे आहोत. तू, मी, सगळेजण. आता कोराटकर किंवा सोलापूरकर त्याच्यावर उभेच नाही आहेत. त्यांचे माधव, केशव, मनोहर हे लोक वीर पुरुष आहेत. आणि त्यांना दुखेल कधी तर तू बाजीरावांबद्दल काय वाईट बोलला तर. अर्थात बाजीराव पराक्रमी नव्हते का? होते. ते मोठे होते. पण त्यांच्याबद्दल वाईट तू बोल, त्यांना वाईट वाटेल. त्यांना महाराजांबद्दल भलं बोलावं लागतं. याचं कारण लोकक्षोभाने त्यांना आहुती द्यावी लागू नये म्हणून ते बोलतात. ते त्यांचं धोरण आहे, ते त्यांची प्रेरणा नाही आहे. महाराजांविषयी मला महाराजांविषयी, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी, ज्योतिबा फुलेंविषयी, डॉक्टर आंबेडकरांविषयी
नंतर गाडगे महाराजांची, जी तुला मला आतून प्रेरणा येते किंवा असं काटा येतो, गुसबम रोमांच येतात, काटा नाही रोमांच येतात अंगावर, ते त्याने येत नाही, त्याने प्रेरणा नाही आहे, ते त्यांचं धोरण आहे. धोरण आता कोराटकर पण पाया पडले की त्याच्या, ही इज हॅबिच्युअल ऑफेंडर. त्यांनी माझ्या ट्विट्सवर, इंग्रजी ट्विट्सची त्यांना वाचता आली नसणार, पण तरीही त्याच्यावर आपली कॉमेंट्स केली, तुमचं दुकान बंद वगैरे. ही इज हॅबिच्युअल ऑफेंडर, हे 1 वर्षापूर्वीचं आहे, सतत केलेली आहे. त्यामुळे त्यांनी इंद्रजित सावंतांना फोन अचानक शून्यातून आला आणि त्यांचा लागला आणि ह्यांनी केलाच नव्हता, आणि एआयचा टेक्निक वापरून इंद्रजित सावंतांवर एवढा खर्च करून कुणी धमकी द्यावी. मला इंद्रजित सावंत किंवा तू किंवा मी, आपल्याला धमकी द्यायला एआयला एवढा खर्च येईल, आवाज बिवाज का, ते कोराटकरांचा कशाला आवाज काढतील, धमकी द्यायची तर लॉरेन्स बिश्नोई किंवा अमित भाई असा आवाज काढतील ना कोणतरी. नाही म्हणजे या निमित्तानं जे काही सांस्कृतिक विष सगळ्या महाराष्ट्रामध्ये पेरलं जाते आणि पुन्हा पुन्हा आपल्या इतिहासाची अशा पद्धतीने मोडतोड होते आहे, हे खूप दुर्दैवी आहे. पण आता जेव्हा आपण म्हणजे या मुलाखतीच्या शेवटाकडे जातो, तर मला निवडणुकीबद्दलचा एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याच्याबद्दल आपण खूप चर्चा डिटेल खरं तर निकालाच्या आधीच केलेली होती आणि नंतर सगळं तसं घडत गेलं. आता निवडणूक आपल्याला खरं तर भगवे कपडे घालून धीरेंद्र शास्त्रीच्या ऐवजी प्रशांत शास्त्री आणि राजू शास्त्री म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे आम्हाला हलक्यात, आणि मोदीजी आपल्याला धाकटा भाऊ मानतील. आपण सांगायला, आपण प्रत्येक गोष्ट सांगितलेली. मोदी जेव्हा 400 पार जाणार, सगळ्या शेअर मार्केटच्या मशीन बंद पडणार असं सांगत होते, तेव्हा मी सांगत होतो की हे 250 पर्यंत पण पोहोचणार नाहीत म्हणून. खरं 179 मिळालेत, पण 240 ते नंतर ते मॅन्युप्युलेशन ट्रिक आहे ते. नाही, मला हा प्रश्न विचारायचा की निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल एक पत्रकार परिषद राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली आणि प्रश्न विचारले की महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये अचानकपणे इतके मतदार कसे काय वाढले, जे 5 वर्षामध्ये वाढू शकले नाहीत तेवढे 40 लाख मतदार केवळ 6 महिन्यामध्ये वाढले. आता जेव्हा ही पत्रकार परिषद चालू होती त्याचवेळी निवडणूक आयोगाचं एक ट्विट आलं होतं की याच्याबद्दल एक आम्ही डिटेल उत्तर जे आहे ते आम्ही लिखित उत्तर देणार म्हणून 3 महिने मागितले. जे 52 सालपासून जेव्हा देशामध्ये लाईट्स नव्हते तेव्हापासून संध्याकाळी 6 वाजता देत होते आकडे, ते यांना लिखित द्यायला 3 महिने. म्हणजे यांनी मशीन्स का मागितल्या, कारण म्हणे आम्हाला लगेच हिशोब करतात. म्हणजे हे सगळं फेक आहे. खरी गोष्ट ही आहे, निवडणूक आयोगाला भाजपने हॅक केलंय. निवडणूक आयुक्त हा कम्प्लिटली भाजपचा कार्यकर्ता आहे आणि या प्रकारची निवडणूक आणि निवडणूक आयोग हा नल अँड व्हॉइड आहे. आपली मतं आपण ज्याला देतो त्याला मिळत नाहीये आणि त्यामुळे हे सरकार सत्तेत आहे, राज्यात पण आणि केंद्रात पण. हे निस्संदेहरित्या मी तुला सांगतो, निवडणूक आयोगाचा कोणीही प्रतिनिधी, माझ्याबरोबर 3 माझे मित्र जे सहकारी ओळखीचे असतील शास्त्रज्ञ आणि ते यांनी बसावं, मी त्यांना चॅलेंज देतो की मी त्यांना सिद्ध करून दाखवेन की प्रत्येक निवडणूक ही त्यांनी मॅनिप्युलेशन बीजेपीला जिंकवून दिली, बीजेपीने जिंकलेली. खरी खुरी निवडणूक होईल ना तर 24 तासात बीजेपीची सगळी सरकार पडतील. इतके लोक कंटाळलेत म्हणजे काँग्रेस असते तरी कंटाळले असते. 10 वर्षानंतर लोक कंटाळतातच. निवडणुका होत आहेत म्हणून लोकशाही आहे असं म्हणण्याचंही कारण म्हणजे याला मला एका मित्राने विनोदाने जोक म्हणून एक पाठवलं होतं. ते ट्रम्प म्हणाले ना युएसएडने मतदान वाढावं म्हणून पैसे दिले. मी म्हटलं हे त्याने असं मला कळलं, हे नंतर वाढलेली मतं ही युएसएडच्या पैशाने वाढली. अरे म्हटलं ते तसं नाही येते. त्याच्याबद्दल पण प्रचंड घोळ चालू आहे सगळा. नाही बघ, असं आहे की खूप काही चुकीचं बीजेपीने आणि RSSने केलं हावरेपणाने, आणि अडाणीकडे सर्व काही देणं हे तर देशद्रोही कारवाई आहे आणि लोकांची मतं चोरणं हा सुद्धा देशद्रोह आहे. या सगळ्याची उत्तर त्यांना द्यावी लागणार. म्हणजे मी बोलतोय म्हणून मी पोस्टमन आहे, मी बोलतोय म्हणजे माझं मत आहे किंवा मला असा निष्कर्ष निघालाय असं नाहीये. हे असंच होणार. हे आपण फक्त भाकीत वर्तवतो ना, आपण शास्त्रीय आहोत ना, त्यामुळे हा मुद्दा आहे. तर आपण मोदीजींचे धाकटे भाऊ आहोत शास्त्री म्हणून, तर आपण सांगतोय मी आता काय म्हणतोस तू, कोणाचं भविष्य भागजपचं कठीण आहे. तर मी सांगतो की ह्याची उत्तर जेव्हा द्यावी लागतील ना, तेव्हा ह्यांना कळेल की ऐकायला पाहिजे होतं. नेहरूंनी उदार मतवादपणा दाखवला होता काहीतरी पटेल उदार मतवाद दाखवला होता पटेलांचं न ऐकता, सरदार पटेलांचं, आणि संघावरची बंदी उठवली होती. तेव्हा आपण सुधारायला पाहिजे होतं असं त्यांना वाटेल. पण तेव्हा वेळ गेलेली, म्हणजे आता वेळ गेलेलीच आहे. आता कोणी माफ नाही करणार.
बघूयात पुढं नेमकं काय होते, पण एकूण सध्या आपल्या अवतीभोवती जे काही घडतं आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते संघाच्या 100 वर्षांपर्यंत आणि तिथून पुढं अगदी निवडणुका सध्या ज्या पद्धतीनं होत आहेत, निवडणूक आयोगाचे कारभार, या सगळ्याबद्दलच आपण बोललेलो आहोत. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.